हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कशा आहात सगळे? मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. हा जो व्हिडिओ आज मी रेकॉर्ड करते ते मी रेकॉर्ड करते आमच्या ग्रुपला थँक्स म्हणण्यासाठी. आम्ही जे काही आमचा एक ग्रुप आहे सिंगल मदर्सचा, आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्याजणी एक आहोत आणि आज मला ह्या ग्रुपमध्ये ॲड होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि ह्या ग्रुपमध्ये मला ॲड केलेलं आहे अर्चूनी. सो थँक्स टू अर्चू. आणि मी सुप्रियाचे सारखे व्हिडिओ बघायचे, तिचे व्हिडिओ बघायचे. देवांशची मम्मी जी आहे आमच्या ग्रुपमध्ये रुपाली, सोनाली, तिचे व्हिडिओ बघायचे. आणि हे व्हिडिओ बघत असताना असं वाटायचं की खूप जणी अशा आहेत आपल्यासारख्या की ह्या दुःखातनं जात आहेत. आणि खरंच आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो आणि मला ह्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मी खूप जास्त अजून स्ट्रॉंग होत गेले. कारण की जेव्हा आपण दुसऱ्यांचं पण दुःख बघतो आणि जेव्हा ते आपल्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख जेव्हा आपल्याला जास्त वाटतं ना, तेव्हा खरंच आपण थोडंसं स्ट्रॉंग बनत जातो. आमच्या ग्रुपमध्ये अशा काही मुली आहेत, छोट्या छोट्या आहेत, 24, 25, 26, 28, 29, 30 अशा वयाच्या मुली आहेत की ज्या ह्या दुःखातनं जात आहेत. आणि मग मी त्यांना जेव्हा बोलले, भेटले किंवा आम्ही शेअरिंग करतो, आमचा ग्रुपमुळे एवढं जास्त स्टेबल झाले मी डोक्याने की नाही बाबा, ही लाईफ आहे आणि अशी लाईफ चालत राहणार आहे आपली, अशी झालेली आहे. आणि अशा काही मुली आहेत की ज्यांनी 1 वर्षसुद्धा नाही जगल्या नवऱ्यासोबत, तरी पण त्यांच्या निभवत आहेत रिश्ता एक लेकराला घेऊन. काही जणी अशा आहेत की नवरा गेल्यानंतर त्यांच्या डिलेवरी झाल्या, नवरा गेल्यानंतर त्यांना लेकरू झालं. हे ऐकून इतकं असं वाटायचं की अरे बाप रे, किती मोठं दुःख सहन करतायत ह्या. मग त्या मानाने आपण नशीबवान आहोत की मी जेव्हा ग्रुपमध्ये ॲड झाले की तेव्हा असं कळलं की बऱ्याच जणांचे संसार 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष असेच त्यांनी संसार केलेत आणि 1 लेकराला 2 लेकराला घेऊन त्या सांभाळत आहेत. किती हिंमत ठेवली आहे सगळ्यांनी, खूप हिंमतीने जगतायत. छोटे छोटे लेकरं घेऊन दुःख आणि ते लेकरू, त्याला सांभाळणं, घर सांभाळणं, पैशाचे प्रॉब्लेम, हे सगळं हँडल करून जगतायत. तर आपण का नाही जगू शकत, हा प्रश्न मी स्वतःला विचारला. आणि मी खूप जास्त स्टेबल झाले की ठरवलं आता खूप स्ट्रॉंग व्हायचं आणि खूप चांगली मेहनत करून लेकरांना, जसं भाग्येशला ठेवायचं होतं लेकरांना तसं मी ठेवणार. तर मी रेग्युलर बॅचेस घेते, तेव्हा आधीपासूनच घेत होते, भाग्येश गेले तसंच मी बॅचेस घेते, पण अजून जास्त मी कॉन्सन्ट्रेट केलं माझ्या कामावर. आणि आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या मेंबर्सला आम्ही एकमेकी खूप जास्त सपोर्ट करतो, मेंटली खूप जास्त सपोर्ट करतो. रेग्युलर मेसेज असतात, रेग्युलर एकमेकींना विचारतो कशा आहात, काय कसं करते, कोणाच्याकडे काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर सजेशन देणं म्हणा, तिला मोटिवेट करणं. एखादी रोजच आम्हाला जो आमचं दुःख आहे ते कधी कमी होणार नाही आहे, फक्त ते दुःखाला आम्ही थोडंसं जसं जसं जुनं होते ना दुःख, तसं थोडंसं आम्ही ते सहन करण्याची कॅपॅसिटी वाढते आमची सगळ्यांची. आणि एकमेकींना बघून आम्ही स्ट्रॉंग होतो की मग त्यांचं दुःख, त्या ज्या एवढ्या लहान आहेत पण जगतायत, जिंदगी हँडल करतायत, मग आपण का नाही करू शकत. सगळ्यांनाच हे दुःख आहे असं म्हणतात सगळेजण, पण ते दुःख जे सहन करतं त्यालाच माहीत असतं ते दुःख काय आहे आणि कुठल्या लेवलचं आहे हे दुःख. की आपलं जीवनसाथी खो देना उसको, जो बहुत स्पेशल था हमारे लिए. पण ऑप्शन नाही, किती जरी रडलं किंवा किती जरी काही शोक मनवला तरी तो व्यक्ती येणार नाही आहे आणि लाईफ जशी होती तशी होणार नाही आहे, हे सत्य आहे. ओके. आणि म्हणतात ना, मृत्यू एवढी हानी कुठलीच नाही आहे, ती कधीच भरून निघत नाही. एकदा मृत्यू झाला, तो व्यक्ती गेला, तो नेवर कमिंग बॅक आहे. जो आपण राहिलोय, जो आपण आहोत, आपल्याकडे आपल्या नवऱ्याची निशाणी आहेत, आपले लेकरं आहेत, तर त्यांना चांगलं वाढवणं, त्यांना चांगलं आयुष्य देणं, आपण चांगलं राहणं. खुशी कशात वाटत नाही, पण खुश राहणं आणि समाधान कशात नाही आहे पण शोधणं आणि थोडं बहुत नॉर्मल लाईफ जगणं हे खूप गरजेचं असतं. लाईफ जगायचं तर मग चांगलं जगायचं, पॉझिटिव्ह, मोटिवेटेड असं जगा की तुमच्याकडे बघून 4 लोकांना वाटलं पाहिजे वा काय छान लाईफ जगते बाबा, एवढं दुःख असून सुद्धा ती व्यक्ती चांगलं जगते.
असं जेव्हा असं तुमच्याकडे बघून जेव्हा एखादी व्यक्ती जर मोटिवेट होत असेल तर तुम्ही म्हणजे लाईफचं तुमचं सार्थक झालं असं तुम्ही समजू शकता की तुमच्यामुळे एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह होती आहे, तुमच्याकडे बघून हिंमत धरती आहे, ती पण विचार करते की हे एवढं दुःख ही पण सहन करते तर ही चांगलं जगते तर मीही चांगलं जगायला पाहिजे. तर ही झाली तुमच्या लाईफची एक अचिव्हमेंट की तुम्ही लाईफमध्ये येऊन काहीतरी करू शकलात. दुःख तर आहेच आहे, शेवटपर्यंत दुःख राहणार आहे, ती कमी जे आहे ती कमी आहेच आहे, पण लाईफ जगणं नाही सोडायचं, समाधानाने जगा. आहेत तुम्ही राहिलात तर तुम्ही चांगलं जगा, बस एवढंच, बाकी काही नाही. सो हा व्हिडिओ होता स्पेशल आमच्या ग्रुपसाठी. थँक्स टू ऑल ग्रुप मेंबर. खूप ग्रुप मेंबर्स आहेत आमचे, जवळपास आम्ही आता 36-37 जणी आहोत ग्रुपमध्ये आणि त्या सगळ्याजणी खूप छान सपोर्टिव्हली जगतायत, एकमेकींना सपोर्ट करतायत, एकमेकींच्या आम्ही आमच्या स्टेटसला एकमेकींचा नक्कीच रिप्लाय करतो आणि खूप छान आहे आमचा ग्रुप, पॉझिटिव्ह आहे, मोटिवेटेड आहे. आणि ही म्हणजे जी काही लाईफमध्ये आले आहे ना प्रॉब्लेम आमच्या, त्या प्रॉब्लेममधून थोडंसं आम्ही असं हाताला हात धरून आम्ही असं निघण्याचा प्रयत्न करतो आहे. तो प्रॉब्लेम आहे आमचा, दुःख आहे ते खूप मोठं, प्रॉब्लेम नाही म्हणता येणार त्याला, ते खूप मोठं दुःख आहे, पहाडा एवढं दुःख असं मनात ठेवून आम्ही पुढे जातो एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन. सो थँक्स टू ऑल आवर ग्रुप मेंबर की सगळ्यांच्या सपोर्टनी आम्ही हिमतीने पुढे जातो आहे. थँक्स, बाय.